हिंदूंचा आराध्य दैवत प्रभू श्रीराम अयोध्येतील मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। जसजशी 22 जानेवारीची तारीख जवळ येते भक्तांमध्ये रामललाच्या भेटीची आतुरता आणखी वाढली आहे। राम मंदिर आणि अयोध्याही या भेटीसाठी सज्ज होते आहे। आज एबीपी माझावर राम मंदिराची पहिली झलक तुम्हाला पाहता येणार आहे। 22 जानेवारीला जिथे रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिथल्या गर्भगृहाची पहिली दृश्य तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात। ही उत्सुकता, ही आतुरता प्रत्येकाच्या मनात आहे। रामललाचं गर्भगृह कसं असेल, रामललाचं मंदिर कसं सज्ज झालेलं आहे हे जाणून घेण्यासाठी। आणि आज खूप सौभाग्यपूर्ण दिवस आहे कारण आज इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या काही अत्यंत निवडक प्रतिनिधींना राम मंदिराच्या परिसरात जाण्याची संधी राम मंदिर ट्रस्ट कडनं दिली जाते। काल प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी आतमध्ये गेलेले होते आणि त्यांनी काढलेले फोटो रामलला मंदिर परिसरातले आपण पाहिले। खरं तर एकूण मंदिराचा किती परिसर आपल्याला दाखवला जाणार आहे किंवा आपण गर्भगृहापर्यंत पोहोचू शकू की नाही, तिथली दृश्य आपल्याला घेतली जातील की नाही याची कुठली खात्री आता सध्या नाही। चंपतरायजी जे आहेत ते सुरुवातीला एक पत्रकार परिषद घेणार आहेत। त्या पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती दिली जाईल आणि मग अर्थातच आम्ही राम मंदिरात प्रवेश करू आणि त्यासोबत आपले एबीपी माझाचे सगळे प्रेक्षक सुद्धा प्रचंड उत्साह आहे कारण जेव्हा आपण अयोध्या नगरीमध्ये येतो, अयोध्येमध्ये प्रवेश करतो तेव्हापासूनच मनामध्ये आस असते ती राम भगवानाच्या दर्शनाची, रामललाच्या दर्शनाची। मंदिराबद्दल आपण बरंच काही ऐकलेलं आहे। मंदिर परिसर सज्ज झालेला आहे, मंदिर परिसर पूर्णत्वास येतोय, अवघ्या काही दिवसांची प्रतीक्षा आहे। असं आहे की आत्ताचा जो परिसर आहे तर इथे रामललाचं मंदिर खूप पुढे आहे। हे ते मंदिर आहे जिथे गेल्या 70 वर्षांपासून छोट्याशा तंबूमध्ये भगवान श्रीराम विराजमान आहेत आणि अर्थातच याही सगळ्या मंदिराचा विकास सरकारच्या वतीनं ट्रस्टच्या माध्यमातून केला जातोय। हा संपूर्ण परिसर, हा इथे डाव्या बाजूला मी प्रशांतला सांगेन, हा इथे डाव्या बाजूला जे दिसतोय तो सुग्रीव किल्ला आहे आणि या सुग्रीव किल्ल्यापासूनच हा रामभक्ती मार्ग, रामपथाची सुरुवात होते। आणि आत्ता सगळे भाविक म्हणजे गेल्या 70 वर्षांपासून आपण जेव्हा अयोध्यामध्ये येतोय आणि दर्शन घेतोय तेव्हा आपण कुठलं दर्शन घेतो तर या तंबूतल्या रामललाच्या मंदिराचं। म्हणजे जो राम हिंदूंचा आराध्य आहे, जो राम हिंदूंचा देव आहे, ज्या रामामुळे हिंदूंचं अस्तित्व आहे, त्या रामललाला गेली 70 वर्ष एका छोट्याशा तंबूमध्ये राहावं लागलं। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 1949 साली इथे मूर्ती प्रकट झाल्या त्या विवादित ढाच्यामध्ये, असा दावा केला जातो आणि तेव्हापासून रामललाची प्रतिष्ठापना ही इथून काही फुटांवरती, काही अंतरावरती, अर्थात आपल्याला कॅमेरा घेऊन तिथपर्यंत जाणं शक्य नाही कारण काही सिक्युरिटी रिझन्स आहेत, त्यामुळे ही एक मर्यादा आखून देण्यात आलेली आहे। इथे मी दाखवते की इथे सगळे लॉकर्स आहेत। इथे जेव्हा भाविक येतात तेव्हा लॉकरमध्ये निशुल्कपणे तुम्ही तुमचे मोबाईल किंवा तुमच्या काही चीज वस्तू असतील तर ते ठेवू शकता। पुन्हा एकदा मी सांगते आज नेमकं काय होणार आहे तर आज आपण त्या काही भाग्यशाली लोकांपैकी एक आहोत की ज्यांना राम मंदिरामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे। हे राम मंदिर भारताची एक नवी ओळख असणार आहे, शान असणार आहे आणि देशातलं हे सर्वात मोठं मंदिर असेल। महाराष्ट्राचे खूप खास कनेक्शन सौरभ या मंदिरासोबत आहे। म्हणजे राम भक्तांच्या आस्थेचा तर विषय आहेच, पण महाराष्ट्राचं एक मोठं कनेक्शन मी सांगते आपल्या प्रेक्षकांना की या रामललाच्या मंदिराला एकूण 12 दरवाजे असतील आणि हे सगळे 12 दरवाजे चंद्रपूरच्या काष्ठापासून म्हणजे चंद्रपूरच्या सागवानी लाकडापासून तयार केले जाणार आहेत। खूप सुंदर नक्षीकाम असेल आणि असं सांगितलं जाते की सोन्याचा मुलामा सुद्धा त्या सुंदर नक्षीकाम असलेल्या सगळ्या दरवाजांना दिला जाईल। त्यामुळे अर्थात मीही उत्सुक आहे, जेव्हा मी राम मंदिराच्या आत जाईन, प्रवेश करेन तेव्हा या दरवाजे जे आहेत त्यांची झलक सगळ्यांना दाखवण्यासाठी इथे काही मंडळी आहेत, आपण विचारूयात त्यांना कुठून आलेली आहेत। नमस्ते, कहाँ से आए आप? हम नेपाल से, काठमांडू से। अच्छा, आप नेपाल से आए राम जी का दर्शन करने के लिए। क्या भावना है? अभी तो मंदिर बन रहा है। मंदिर बन रहा, अच्छा लग रहा है। हिंदू के बड़ा मोदी आए पीछे, हिंदू के बहुत उद्धार है। अच्छा, ही मंडळी नेपाळवरून आली। नरेंद्र मोदी अच्छा प्रधानमंत्री है नेपाल की, गांधी पीछे, नरेंद्र मोदी अच्छा लगता है। अच्छा, आप बात करेंगे, कहाँ से आए हैं आप? नेपाल वर्धा। अच्छा, सब आप साथ में आए, सब नेपाल से। इथे नमस्ते, नमस्ते। राम जी की कृपा कैसी है आप पे? कृपा करने से हम लोग फिरने से नेपाल से। अच्छा, आप भी नेपाल से है। वहाँ पे राम जी की सेवा कैसे करते हैं? राम जी की सेवा से आए हूँ। हाँ, कुछ
राम जी के आप भक्त हैं। आप कहाँ से हैं? हम मेरठ से हैं और यहाँ राम मंदिर देखने आए थे और बहुत ही सुंदर बनाया है। बहुत ही मतलब यहाँ आने वाले टाइम में इतना वो रहेगा इसका कि लोग दुनिया दूर दूर से आया करेगी। हम भी बेटा आपका क्या नाम है? मेरा नाम अर्णव जैन है। मैं मेरठ से आया हूँ, दिल्ली से मेरठ से आया हूँ, पंजाबीपुरा से। मैं ये मंदिर देखने आया था। आपकी तो छुट्टियां चल रही है, तो आप मंदिर दर्शन के लिए आ गए? हाँ, हमारी बस टूर कर रही है 10 दिन का, तो इस वजह से मेरी छुट्टियां पड़ रही थी, फैमिली की छुट्टियां थी, तो सोचा यहाँ आ जाते राम जी हैं। का बहुत भव्य, बहुत ही सुंदर मंदिर बनाया है और देख के बहुत मन प्रसन्न हो रहा है। जो भी आएगा बहुत मतलब उसका मन बहुत पवित्र होगा। आज खरं तर असं आहे की आज इथे ना खूप जास्त थंडी पडली आहे, त्यामुळे खरं तर या वेळेला सकाळी सकाळी रामभक्तांची मोठी गर्दी असते। आणि आणखी एक गोष्ट, 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होणार आहे। ते अयोध्येमध्ये एक रोड शो करणार आहेत आणि अयोध्येतल्या 2 अत्यंत महत्त्वपूर्ण विकास कामांचं उद्घाटन किंवा लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाईल। त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अयोध्येचं एअरपोर्ट, कारण आतापर्यंत थेट अयोध्येमध्ये येण्यासाठी कोणतंही विमान उपलब्ध नव्हतं, परंतु मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम एअरपोर्टची निर्मिती झालेली आहे आणि सगळ्यात आधी अर्थातच भारत सरकारचं विमान तिथे उतरणार आहे। मग इंडिगो, एअर इंडिया अशा वेगवेगळ्या फ्लाइट्स तिथे सुरू होतील। 6 जानेवारीपासून नियमितपणे कमर्शियल सेवा अयोध्येमध्ये येण्यासाठी उपलब्ध असणार आहे। तर त्या एअरपोर्टचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील। दुसरा आणखी एक महत्त्वाचं विकास काम म्हणजे नवं टर्मिनल बनलंय, एक एक्सटेन्शन म्हणूयात आपण अयोध्या रेल्वे स्टेशनचं, कारण राम जन्मभूमीला येणारे जे भाविक आहेत त्यातले अधिकाधिक भाविक हे अर्थातच रेल्वेने येतात, कारण तो आपल्या सगळ्यांना परवडणारा एक मार्ग असतो। त्यामुळे त्या नवीन जंक्शनचं अगदी सौरभ, मी तुला सांगते, काल मी तिथे गेले होते, त्यामुळे अगदी मेट्रो स्टेशनचा अत्याधुनिक फील तिथे आहे आणि पंतप्रधान मोदी येत असल्यामुळे प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था आहे। म्हणजे अगदी चौकातनं तुम्हाला आज जायचं असेल तरी विशेष पास लागतो, खूप साऱ्या सिक्युरिटी चेक इन्समधनं जावं लागतं आणि मंदिर परिसरातली सुरक्षा आपण वेगळी सांगायला नको, तिथे तर खास काळजी घेतली जाते। पण अर्थात अयोध्याच असते आणि आज मी स्वतः सुद्धा खूप उत्सुक आहे रामललाच्या मंदिरात जाण्यासाठी आणि ते सगळं दर्शन कॅमेरामन प्रशांत आणि माझ्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला एबीपीच्या प्रेक्षकांना घडवण्यासाठी। सौरभ, राम मंदिरासाठीचा संघर्ष सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू होता। काही पिढ्या या क्षणाची वाट बघत होत्या, जो क्षण आपण अनुभवतोय, त्यामुळे स्वतःला देखील आपण भाग्यवान समजलं पाहिजे की हा क्षण आपण अनुभवतोय आणि याची डोळा बघतोय। ज्ञानदा, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।